रातोरात ट्रेंडिंगला आलेले अनेक इन्फ्लुएन्सर आपण पाहिलेले असतील, परंतु रातोरात ट्रेंडिंगला येणारे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हे खूप कमी दिसतात. आता याच्यामध्ये एखादा बेताल वक्तव्य करून एखादा अधिकारी किंवा एखादा लोकप्रतिनिधी वारंवार चर्चेमध्ये येताना दिसतात किंवा ट्रेंडिंगला येताना दिसतात, परंतु त्यांच्या कामाच्या जोरावरती ट्रेंडिंगमध्ये येणारे खूप कमी लोक आहेत. आपल्या सर्वांना माहिती की सध्या IAS तुकाराम मुंडे साहेब यांनी FDAची धुरा सांभाळल्यापासून ते चर्चेत आहेतच, परंतु त्यांच्या वेगवेगळ्या कारवायांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. परंतु जर एखादा लोकप्रतिनिधी जर ट्रेंडिंगला असेल तर त्यात मात्र नवल वाटतं. कारण एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस बेताल वक्तव्य करून ट्रेंडिंगमध्ये येतो त्याचं कौतुक होत नाही, परंतु एखादा लोकप्रतिनिधी जर त्याचं काम दाखवून ट्रेंडिंगला येत असेल किंवा ट्रेंडिंगमध्ये येत असेल तर मात्र कुठेतरी त्यांचं कौतुक होत असतं. 1 वर्षापासून महाराष्ट्रात गुटखा बंद आहे, तरीही गुटखा मिळतोच कसा हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहामध्ये विचारला गेला त्यावेळेस सर्व आमदारांच्या नजरा एका आमदारावरती गेल्या. आणि त्यावेळेस आता तुम्हाला वाटत असेल की हा आमदार कोण असेल, तर हा आमदार विरोधी पक्षातला असेल. कारण ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारलाय, सत्तेत असूनही सत्तेच्या विरोधात हा प्रश्न विचारला गेला होता आणि ते आमदार होते आमदार विक्रम पाचपुते. आता खरं तर हा प्रश्न ज्यावेळेस मांडला, आपण आता पाहतो की बोलो जुबा केसरी या जाहिरातीमध्ये अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि शाहरुख खान यांची ही जी जाहिरात आहे, ही जाहिरात होत असताना याच्यामध्ये फसवेगिरी आहे, याच्यामध्ये फसवी जाहिरात केली जाते, हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला गेला. आणि नुकतीच FDAने या तिघांवरती कारवाई केलेली आहे आणि यांना नोटीस पाठवलेली आहे. आता ही नोटीस कशी गेली, या नोटीस मागचं पार्श्वभूमी काय आहे, आधी हा व्हिडिओ ऐका. ही पेपरची बातमी आहे, सकाळ वृत्ताची आहे. हे शासकीय दप्तराची अवस्था आहे. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेला आपण, सगळीकडे थुंकले. पान मसाला गुटखा जर बंदी आहे गेल्या वर्षभरापासून, तर हे थुकतात कुठनं? हे थुकायला पान मसाला येतोच कुठनं? याचं कारण एकच आहे, हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात, ऊंचे लोक ऊंची पसंत. काय चाललंय काय अध्यक्ष महोदय? हे दुर्दैव असं आहे की याला आपण रोखतच नाहीये. चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण. या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी, सुगंधी गुटखे, त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल, त्याला माप राहणार नाही अध्यक्ष महोदय. म्हणजे जर आपल्या बुडाखालीच ही अवस्था आहे, या राज्यात काय होत असणार आहे अध्यक्ष महोदय? आपण जर पाहिलं, हे बघा, हे 2 वेगवेगळे उत्पादक आहे. विमल म्हणता काय जुबा केसरी, जे हिंदुत्ववादी आमचे सर्व कार्यकर्ते आहेत, ह्यांनी तर यांची सगळी दालनं फोडून काढली पाहिजे. केसरी रंगाला बदनाम करतात ते. आज काय अवस्था चाललेली आहे? त्यात कणभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटख्यामध्ये केसर आहे. अरे त्या केसर गुटख्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर. म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालकं तयार होणार नाहीत. आज शाळेमधली मुलं गुटखा खातात, शाळेमधल्या मुलांना. आणि काय, एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी, सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते, आणि दोन्ही मिक्स केले की कार्यक्रम झाला, लगेच गुटखा तयार, खायला मोकळे. आणि आमचे एवढे मोठे मोठे ऍक्टर्स, अहो जर आपल्यावरती गुटख्याला बंदी होती, तंबाखूला बंदी होती, सुगंधी सुपारीला बंदी होती मागच्या वर्षभर, मग ह्या टीव्हीवरती ऍड चालल्याच कशा? या ऍड्स वरती कोण कारवाई करणार आहे? दुर्दैव असं आहे की FDAने एकतरी सूचना काढली का? खरं तर हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर आमदार महोदयांची जी तळमळ आहे आणि प्रश्न मांडण्याची जी पद्धत आहे, प्रश्न समजून सांगण्याची जी पद्धत आहे, त्याच्यावरून लक्षात येत असेल की या व्यक्तीला जनसामान्याविषयी किती तळमळ आहे. गुटखा बंदी असताना गुटखा मिळतोच कसा हा प्रश्न, हा जाब सरकारला सत्तेत राहून विचारणं एवढं सोपं नाही. पण सत्तेच्या विरोधात जाऊन हा प्रश्न त्यांनी विचारलेला, हा एकच प्रश्न त्यांनी विचारलेला नाहीये. तर आपण पाहतो की आत्ताच नुकतीच नागपंचमी झाली आणि नागपंचमी झाल्याच्या नंतर सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला गेला. हा असाच घोषित केला गेला नाही, त्याच्यासाठी सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. आणि ज्या वेळेस सभागृहामध्ये हा सर्पदंशाचा विषय मांडला गेला त्यावेळेस आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले की WHOने देखील सांगितलेलं आहे आणि भारतातल्या काही राज्यांमध्ये सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेला आहे. त्यांचा हा सभागृहातला आधी व्हिडिओ पहा. WHO सांगतं की स्नेक बाईट हा एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. म्हणजे ट्रॉपिकल जेवढे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. आजही दुर्दैव असं आहे की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सर्पदंश हा पॅन्डेमिक ट्रीट केला जातो. आपल्या राज्यात अजूनही तो केला जात नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की एक पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे
आणि या सर्पदंशाने जी लोक जातात यांना शासनाकडे काहीतरी मदत मिळाली पाहिजे. जर आम्ही साप पकडला आणि तो मारला, शेड्यूल 1 शेड्यूल 2 असेल, तर तुम्ही तात्काळ आमच्यावर कारवाई करता, आमच्या लोकांवर कारवाई करता. तर त्या सापाने चावल्यामुळे जर कोणी मरत असेल तर त्याला सरकारच्या वतीने आपत्ती म्हणून ज्यावेळेस आपण पॅन्डेमिक घोषित करू त्यावेळेस आपत्तीच्या माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून काही निधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो का? खरं तर हा फक्त एक आजार घोषित केला इथपर्यंत सीमित राहत नाही. आदिवासी बांधव असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, हे रोज रात्री ज्यावेळेस त्याच्या शेतामध्ये कष्ट करत असतात किंवा आदिवासी बांधव ज्यावेळेस जंगलामध्ये फिरत असतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यावरती या सर्पदंशाची टांगती तलवार असते. आणि कुठेही आपल्याला माहिती आहे की लस फक्त एकच लस मिळते आणि ती सरकारी दवाखान्यात मिळते. त्याच्यानंतर काय झालंय आपण या व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहेच. आमदार महोदयांनी अतिशय स्पष्टपणे हा विषय समजून सांगितलेला आहे आणि ह्या विषयात देखील त्यांना यश मिळालेलं आहे. आता हे सगळं होत असताना ज्या वेळेस सभागृहामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी 2 हातामध्ये 2 पनीरचे तुकडे घेऊन गेले आणि ते 2 पनीरचे तुकडे घेऊन त्यांनी अध्यक्षांना आणि सरकारला ठणकावून सांगितलं की यातलं एक पनीर फेक आहे, एक पनीर ओरिजिनल आहे. म्हणजे एक जे ॲनालॉग चीज हे पनीर म्हणून विकलं जातं आणि जे ओरिजिनल पनीर आहे ते पनीर दोन्ही घेऊन गेले आणि ओळखा, कोणीही ओळखू शकत नव्हतं. हा व्हिडिओ पहा, त्यांची तळमळ तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेल. अध्यक्ष महोदय, हे जे उत्तर आलेलं आहे हे खूप डामाडोल उत्तर आहे. माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला आपल्याला विनंती आहे, माझ्या हातामध्ये हे जे 2 पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज ॲनालॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे. मी अध्यक्षांची परवानगी घेऊन हात आणलेला आहे. माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा, मी हे आपल्यापर्यंत पोच करतो. मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे. केंद्र सरकारचा चीज ॲनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज ॲनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं. माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाही आहे. अध्यक्ष महोदय, आता हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं असेल की सत्ताधारी पक्षातील आमदारांनी हा विषय सभागृहात मांडलाय आणि तो लगेच मार्गी लागला. असं अजिबात झालेलं नाही. हा विषय मार्गी लावण्यासाठी अनेक बैठका घ्याव्या लागल्या, त्यानंतर पाठपुरावा करावा लागला आणि त्याच्यानंतर पुढचं हिवाळी अधिवेशन आलं. त्या अधिवेशनात विनवणी करावी लागली, कमीत कमी तुम्हाला हे पनीर याच्यावरती बंदी आणायची नसेल तर कमीत कमी त्या मेनू कार्डमध्ये तरी मेन्शन करा की बाबांनो हे ॲनालॉग चीज आहे, हे ओरिजिनल पनीर आहे, ज्याला जे खायचंय तो ते खाईल पण त्याला कळू द्या. परंतु तरीही पाजर फुटला नाही आणि हॉटेल मालकांसाठी एक नोटीस काढावी लागली. परंतु त्याच्यातून झालं काय, हॉटेल मालकांनी फक्त बोर्ड लावला बाहेर हॉटेलच्या, आमच्याकडे ओरिजिनल पनीर मिळतं, आमच्याकडे ॲनालॉग चीज पनीर मिळत नाही. त्याच्याही पुढे जाऊन पाठपुरावा करावा लागला आणि या पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि शेवटी हॉटेलचं जे काही मेनू कार्ड आहे त्या मेनू कार्डमध्ये तसा उल्लेख करावा लागला की हे ॲनालॉग चीज आहे, की हे ओरिजिनल पनीर आहे. आणि FDAचे जे काही आता धुरा ज्यांनी खांद्यावर घेतली ते IAS तुकाराम मुंढे साहेबांनी हा निर्णय लागू केला. खरं तर तुकाराम मुंढे साहेबांनी जो काही धडाका लावलाय आणि दुसऱ्या बाजूला आमदार विक्रम पाचपुते साहेबांनी जो काही धडाका लावलाय, ही जर पॅरलल बाजू अशीच जर चालत राहिली तर दोन्ही क्षेत्रातले बादशाह आहेत. दोघांनी जर पॅरलली जर अशा पद्धतीने काम केलं आणि अर्थातच कदाचित हे मुद्दे समोर येत होते म्हणूनही तुकाराम मुंढे साहेबांना ही जबाबदारी दिलेली असू शकते. परंतु अशा पद्धतीने जर झालं तर आमदार महोदयांनी सांगितलं की 70% पनीर हे आजपर्यंत आपण जे खात होतो ते फेक पनीर आपण खात होतो. आता ज्यावेळेस फक्त हा पनीरचा मुद्दा मांडला गेला, फक्त तो आरोग्याचा प्रश्न नव्हता तर तो शेतकऱ्यांचा प्रश्न होता. जे दूध उत्पादक शेतकरी आहेत यांच्याकडून घेतलं जाणारं दूध याला निश्चित या पनीरच्या निर्णयामुळे भाव वाढून भेटणार आणि हा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. म्हणजे फक्त फेक पनीर तुम्ही खाताय त्याचा आरोग्यावरती परिणाम होतोय इथपर्यंतच हा विषय सीमित नव्हता, हा शेतकऱ्यांचा विषय होता आणि हा सर्वसामान्य नागरिकांचा देखील हा तो तितकाच जिव्हाळ्याचा विषय होता. आता त्यानंतर आपण पाहिलं की
जसं आमदार महोदय पनीर घेऊन गेले, तसे कृत्रिम फुलं देखील ते घेऊन गेले. आता ती कृत्रिम फुलं का घेऊन गेले? कारण कृत्रिम फुलं आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमामध्ये कृत्रिम फुलं वापरली जातात. त्याचा आपण कधीच विचार केला जात नाही. आपल्या ज्यावेळेस घरामध्ये कृत्रिम फुलं आपण लावतो, त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचा कलर जातो आणि तो कलर गेल्याच्या नंतर आपण दुसरी फुलं आणतो. पण आपण कधी आजपर्यंत कुठल्या आमदारांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी हा प्रश्न केला का, की बाबा हा कलर जातो कुठं? हा कलर जातो का? आणि या कलरमध्ये नक्की काय असतं? हा व्हिडिओ ऐका, मग कळेल. ही आर्टिफिशियल फुलं अध्यक्ष महोदय अनेक समारंभामध्ये वापरली जातात. माझ्याकडे 2 प्रकारची फुलं आहेत, एक न वापरलेली आणि एक वापरलेली. अध्यक्ष महोदय, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ही जी न वापरलेली फुलं आहेत याच्यामध्ये तुम्ही पहा रंग एकदम भडक दिसतोय आणि ही फुलं ज्यावेळेस डेकोरेशनसाठी वापरली जातात अवघ्या 15-20 दिवसामध्ये या फुलांचा रंग फेड होतो. आपण कधीही एक प्रश्न विचारत नाही की हा फेड झालेला रंग नेमका जातो कुठे, तर हा नॅनो पार्टिकलच्या माध्यमातून वातावरणामध्ये हा मिसळून हा श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जातो. अध्यक्ष महोदय, जे काही उत्तर मला प्राप्त झालेलं आहे या उत्तरानुसार एक स्पष्ट होतं की प्लास्टिकला या राज्यामध्ये बंदी आहे. राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकार सुद्धा खूप गांभीर्याने या सगळ्या मुद्द्याकडे पाहतंय. दुर्दैव असं आहे की इतकं गांभीर्याने पाहत असताना सुद्धा हे प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, प्लास्टिकची फुलं वापरली जातात. याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यामधून जे काही हानिकारक पार्टिकल्स आपल्या शरीरामध्ये जात आहेत श्वसनाद्वारे, त्याचा आपल्या आरोग्यावरती किती मोठा परिणाम होतो. बरं, हा फक्त आरोग्याचाच प्रश्न नाही. ज्यावेळेस कृत्रिम फुलं येतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी पिकवलेली ओरिजिनल फुलं ह्याला भावच मिळत नाहीये. जर कृत्रिम फुलं जर तुमची मिळत असतील तर शेतकऱ्याकडून घेणारी फुलं घेणार कोण? म्हणजे हा दुहेरी विचार प्रत्येक गोष्टीमध्ये आमदार महोदयांनी केला, म्हणून तर लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतलंय. आता याच्या जर पुढे आपण विचार केला तर जसं पनीर सभागृहात घेऊन गेले, फुलं सभागृहात घेऊन गेले, तसंच स्टिंग देखील ते सभागृहामध्ये घेऊन गेले. आपण पाहिलं की बऱ्याच ग्रामपंचायतनी ठराव पास केले की स्टिंग विक्रीला बंदी, बऱ्याच गावांनी बंदी आणली, पण याच्यावरती सरकारने किंवा सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने किंवा प्रशासनाने याच्यावरती कुठलीही कार्यवाही केली नाही. आता ज्यावेळेस स्टिंगचा प्रश्न सभागृहामध्ये आमदार महोदयांनी मांडला, त्यावेळेस तो प्रश्न ज्यावेळेस मांडला गेला, तर प्रश्न मांडल्याच्या नंतर तो एफडीएकडे गेला, एफडीएकडून एफएसएसआयकडे माहितीसाठी तो प्रश्न गेला आणि तिथं एक नवीनच अजब संशोधन मिळालं. काय मिळालं? 2006चा हा कायदा आणि या कायद्या 2006 नंतर 2026 मध्ये एक संशोधन मिळालं की आपण जे स्टिंग किंवा इतर कोल्ड्रिंक्स हे एनर्जी ड्रिंक म्हणून पित होतो, ते एनर्जी ड्रिंक नाहीचे हे आत्ता कळालं. म्हणजे तशी काही डेफिनेशनच नाही एनर्जी ड्रिंकची. आणि त्यानंतर त्या स्टिंगवरती बंदी एफडीएने घातली. म्हणजे किती हानिकारक हे कोल्ड्रिंक्स होतं की ते मुलं पित होते. आणि आत्ताच नुकतीच एफडीएनेच म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांनी त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. ती बंदी देखील शाळांपासून 500 मीटर किंवा 100 मीटरच्या आजूबाजूला ती विक्रीची बंदी ते घातलेली आहे. म्हणजे एकंदरीत हे जे विषय आहेत हे जनतेच्या आरोग्याशी संबंधित जे प्रश्न आहेत, हे प्रश्न वारंवार फक्त मतदारसंघातले तर प्रश्न वेगळेच आहेत, परंतु आरोग्याशी संबंधित हे जे काही प्रश्न आहेत आणि हे जे एफडीएचे प्रश्न आहेत किंवा हा स्टिंगचा जो विषय आहे, पहिल्यांदा असं झालंय की महाराष्ट्रामध्ये आमदारांनी प्रश्न मांडलाय, महाराष्ट्राने तो कायदा केला आणि तो देशभर लागू देखील झालाय. म्हणजे अशा पद्धतीने काम करणारे, खरं तर एखादा प्रश्न मांडत असताना त्यातल्या टेक्निकल बाबी देखील कळणं गरजेचं आहे. ते चीज अॅनालॉग पनीर आहे का ओरिजिनल पनीर आहे, स्टिंगमध्ये नक्की काय आहे, त्या फ्लावर्समधून काय बाहेर पडतं, याच्यासाठी खरं गरज आहे सुशिक्षित आमदारांची आणि हे आमदार आपल्याला भेटलेले आहेत. हा झाला सर्वसामान्य जनतेचा प्रश्न. आता याच्याबरोबर एमपीएससी विद्यार्थ्यांचा नेहमीच वेगवेगळे प्रश्न असतात, विरोधक ते प्रश्न मांडत असतात. खरं तर आमदार महोदयांनी जे प्रश्न मांडले हे प्रश्न विरोधकांनी मांडणं गरजेचं होतं. आता पनीर सारखा किंवा गुटख्यासारखा जर प्रश्न विरोधकांनी मांडला असता तर सरकार नक्कीच अडचणीत आलं असतं. परंतु हे प्रश्न सत्तेला अंगावर घेऊन सत्ताधारी आमदार मांडतायत. त्याच्यासाठी जनतेसाठी काम करण्याची धमक लागते, हे प्रश्न मांडण्याची धमक लागते. आता निपुण सेतू एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू देऊन येतात, युपीएससीने काय केलं, युपीएससीने प्रतिभा सेतू आणलं आणि ज्या विद्यार्थ्यांनी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलाय त्यांचा डेटा हा खाजगी किंवा सरकारी संस्थांना दिला आणि त्याच्यातून विद्यार्थी सिलेक्ट करायला परमिशन दिली. तसंच निपुण सेतू महाराष्ट्रात हा विक्रम पाचपुते साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आला आणि आता नुकतंच त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री महोदयांना दिलं की लवकरात लवकर एमपीएससीला हा डेटा कंपन्यांना देण्यासाठी सांगा किंवा त्यांना विनंती करा, जेणेकरून हे विद्यार्थी बेरोजगारीच्या महाजाळातून बाहेर पडतील. आणि आत्ता एक एमपीएससीचा गट ब चा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये एकाच पदावरती वेगवेगळे
एकच कॅन्डिडेटनी 3-3 पदं घेतली, तर हे एक कॅन्डिडेट एक पद लागू करण्यासाठी देखील आमदार महोदयांनी पाठपुरावा केलेला आहे. अजून तो पाठपुरावा करत आहेत, परंतु अजूनही अपेक्षित निकाल आलेला नाही. परंतु माझी आमदार महोदयांना विनंती आहे, की एम-पी-एस-सीचे अनेक खूप प्रश्न आहेत. विद्यार्थी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतात, आशेने पाहत आहेत. ते प्रश्न तुम्ही मार्गी लावण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहाल आणि भविष्यात असेच प्रश्न तुम्ही सभागृहामध्ये मांडून सत्तेमध्ये असतानाही निडरपणे तुम्ही हे प्रश्न मांडताय. त्यासाठी तुम्हाला खरंच शुभेच्छा आणि भविष्यात देखील तुमच्याकडून अशीच अपेक्षा या सर्व नागरिकांना आहेत. त्याचं कारण हे जो काम करतो त्याच्याकडूनच अपेक्षा असतात. धन्यवाद.